मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा साधेपणा आणि चाहत्यांशी असलेली जवळीक यामुळे प्रसिद्ध झालेल्या सूरजने अलीकडे एका मुलाखतीत स्वतःच्या घरासंबंधित असा काही खुलासा केला की त्यामुळे अनेक जणांना धक्का बसला. एकेकाळी मोठ्या संघर्षातून पुढे आलेला सूरज आज स्वतःच्या नव्या आयुष्यात आणि कुटुंबासोबत वेळ घालवत असताना काही अनुभव मात्र त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलाखतीदरम्यान बोलताना सूरजने सांगितलं की आता आधीसारखं मला कोणालाही भेटणं शक्य होत नाही, कारण आता त्याच्यासोबत कुटुंब आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जबाबदारी आहे. त्याने सांगितलं की काही चाहते रात्री उशिरा त्याच्या घरी येत होते आणि बऱ्याच वेळा काही मर्यादाही ओलांडल्या गेल्या. त्याचवेळी त्याने असा एक प्रसंग सांगितला की ज्यामुळे घरात मोठा संताप आणि गोंधळ निर्माण झाला. काही लोक नशेत त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी घरातील बाथरूम वापरले, पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्याच्या घरातील वातावरण पूर्णपणेच बदलून गेलं आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्याचा परिणाम झाला. सूरजच्या म्हणण्यानुसार या घटनेनंतर त्याच्या पत्नीने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आणि सूरजला सांगितलं की तुमचे फॅन्स आता घराबाहेरच राहू द्या, आणि तिने घरात येणाऱ्या लोकांबाबत कठोर भूमिका घेतली. सूरजनेही सांगितलं की तो चाहत्यांना खूप मानतो आणि त्यांना दुखवू इच्छित नाही, पण चाहत्यांनीही मर्यादा समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तो आता कोणत्याही चाहत्याला रात्री भेटणार नाही, असे त्याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्याने असंही सांगितलं आहे की इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेल्या आयुष्यात त्याला थोडी शांतता हवी आहे. त्याचं चाहत्यांवर प्रेम कायम आहे, पण त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यालाही जागा मिळाली पाहिजे, असा संदेश त्याने दिला आहे. आणि माझ्या चाहत्यांमुळेच मी आज इथपर्यंत आलो आहे, असंही त्याचं म्हणणं आहे.